भूषण बिकेना हळदीला गेला, तिथं आपली प्रेमाची माणसं भेटली. त्यांना म्हटलं जेवण केलं का? ते म्हणे नाही ना बिके, तुला सोडून कस काय करणार रे? म्हटलं चला ना मग. अरे बिकी इकडे थोडं बोलत काय होता, पोर तर जेवायला बसली ना, सोप नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. सकाळी झोपेतून उठलो कोंबड्यांच्या आवाजामुळे. हे भूया कोंबड्यांची काय गदगद काय माहिती, झोपू देत नाही ना रे. मग घरात आलो, लाडू खा. चुलीवर चालूवर बीके डायरेक्ट गॅसवरती पाणी तापवतो. पाणी तापलं, केले आंघोळ. मग काय आलो निफाडला. जेवढे दिवाळीमध्ये त्यांच्या मामाच्या घरी निफाडला आले होते, आता ते सर्व त्यांच्या घरी चालले. मग संध्याकाळी गौरव आणि भूषण बिकीने हळदीला शिवनेरी लॉन्सवर आलो. गौऱ्याला करमत नव्हतं, तो मॅच बघत बसला. हे म्हटलं आता बिकीने काय करावं. मग काय मी पण गाणं ऐकत बसलो. भूषण बिकेना गाणं ऐकतच होता, तिथं आपली प्रेमाची माणसं आली. भावांसोबत थोडस बोललो. ते म्हणे बिके तू ना आता आमच्या सोबत जेवण करायला चाल. मग आम्ही ना तिथं गेलो. सर्व भावांनी जेवण केले. भाऊंचं कट बिकेला इतकं म्हणजे इतकं आवडलं ना, पुढच्या कटणीला गेलो, हात कट मारणार आहे. सर्वांना टाटा बाय बाय केलं. मग ना मिल्क मोर इंडस्ट्रीजला आलो. आधीला म्हटलं आपल्याला ना गावठी तूप लागते, इथे तुम्हाला दूध दही तूप पनीर ताक जे असेल नसेल ते सर्व भेटत. तूप घेतलं, मग काय निघालो घरी.